महामहिम उपराष्ट्रपती महोदयांची भेट, आमचे अतिशय निकटचे मित्र श्री सिव्हिल एव्हिएशन मंत्री मुरलीधर मोहोळांची भेट झाली आणि महत्त्वाचं म्हणजे आमचे नेते माननीय देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेबांची भेट घेतली आणि त्यांना काही निवेदनं द्यायची होती। त्यांनी त्या निवेदनावर योग्य सकारात्मक कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं। राजकीय चर्चा झाली नाही, आता राजकीय चर्चा असं म्हणता येणार नाही, काही मुद्द्यांच्या बाबतीत चर्चा तर होतेच। जे चर्चेचे मुद्दे आहेत ते काय असं जाहीरपणे सांगतात का? सर, महाराष्ट्रामध्ये प्रचंड पूर परिस्थिती होती। मंत्रिमंडळात एक सिनियर मंत्री म्हणून पाहायला गेले आहेत, पुन्हा एकदा सुधीर भाऊ राज्याच्या मंत्रिमंडळात पाहायला मिळतील? नाही, अशा विषयासाठी मी कधीच राजकारणात आलो नाही। आम्ही तर अशा वेगळी राजकारणात होतो की जेव्हा दूर दूरपर्यंत आमची सत्ता येणार नाही, अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आम्ही विधानसभेत जनतेचे प्रश्न मांडले तर साधारणतः कोणा पदाची लालसा घेऊन मी कधी काम केलं नाही। मी प्रदेशाचा अध्यक्ष होतो तेव्हा खडकवासला विधानसभा 12मती लोकसभेची जिंकून आणली, अमरावती पदवीधर मतदारसंघ 30 वर्षांनी जिंकून आणला, शिक्षक मतदारसंघ नागपूर 18 वर्षांनी जिंकून आणला, भंडारा गोंदिया जिल्हा परिषद आणला। आमचं काम आहे की पक्षाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या पाठीशी लोकांना उभं करणं। पण भाऊ, जेव्हा सत्ता आली तेव्हा भाजपचं सरकार आलं, त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीतल्या नेत्यांना अनेकांना मंत्रिपदं मिळाली, मात्र सुधीर भाऊ बाहेर आहेत, तुम्ही एवढे कष्ट केले आता सांगताय? असं आहे की बाहेर असण्याच्या मागे काही नियोजन असतं पक्षाचं, की काही माझ्याकडून अजून काही चांगलं घडवायचं असेल म्हणून बाहेर असू शकतं। काँग्रेस राष्ट्रवादीमधून आलेल्या लोकांना न्याय यासाठी दिला पाहिजे की पक्ष हा कधीच पथ का अंतिम लक्ष्य नहीं है, सिंहासन पर चढ़ते जाना, सब समाज को साथ लिए हमको है आगे बढ़ना। नाही तर ज्या पद्धतीने काँग्रेसने किंवा काँग्रेस राष्ट्रवादीने महाराष्ट्रामध्ये राजकारण केलं, सत्ताकारण केलं, सरकार चालवलं, सामान्य माणसांचा विकास होत नव्हता आणि म्हणून सर्वांना घेऊन आपल्याला जे म्हणून चांगलं करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न होतो। मी बाहेर असल्याने पक्ष थोडी थांबणार नाही, मग तुम्ही बाहेर म्हणजे पक्षाचा विचार होता तुम्हाला बाहेर ठेवण्याचा की पक्षातील काही लोकांचा विचार? हे मला कसं समजेल, पण मला जे काम दिलं जातं ते मी मनापासून करतो। तुम्ही ज्या अजित पवारांच्या विरुद्ध गाडीवर पुरावे घेऊन गेले बैलगाडीने, ते अजित पवार पक्षामध्ये सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदावरती सुधीर भाऊ आहे। नाही, ठीक आहे, सर्वांच्या शेवटी भाग्यामध्ये जे घेऊन असतं ते होत असतं। त्यांच्या भाग्यामध्ये उपमुख्यमंत्री पद आहे तर आहे। तुम्ही अमित शहाजी यांना अक्षय ऊर्जाच्या संदर्भामध्ये ही बैठक झाल्याचं समजतं आणि काही वस्तू देखील त्यांना तुम्ही कलाकृतीतून मी एक तिरंगा दिला, ज्याला आम्ही टॉकिंग तिरंगा, बोलका तिरंगा म्हणतो, तो दिला। आणि चंद्रपूरमध्ये जे मी उपक्रम केले त्याच्यापैकी एक बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर आहे, तिथं अनेक वस्तू तयार होतात आणि त्या वस्तूपैकी डायरी आणि तिरंगा या 2 गोष्टी मी माननीय अमित भाईंना दिल्या। भाऊ, महाराष्ट्रामध्ये आम्ही काल ओवेसींची सभा नगरमध्ये झाली, ओवेसींनी सरकारवरती टीका केली, खास करून नितेश राणे असतील किंवा संग्राम जगताप, ज्या पद्धतीने द्वेष पसरवला जातोय महाराष्ट्रामध्ये त्या सगळ्याकडे कसं बघता? कारण महाराष्ट्रामध्ये हे पहिलं होत नव्हतं। ते बघण्याचं काम माझं नाही, ते गृहमंत्री महोदयांचं आहे। त्यामुळे गृहमंत्री महोदय त्या बाबतीत रिपोर्ट आल्यावर त्या रिपोर्टवर त्या अहवालावर योग्य असे निर्देश देतील। शेवटी यामध्ये कोणतं कायद्याच्या चौकटीत बसतं आणि कोणते शब्द चौकटीच्या बाहेर आहे हे ठरवण्याचं काम माननीय गृहमंत्री महोदयांना करायचं आहे। थँक्यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।